हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण ही एक कोंबडी निजामकडून आणलेली आहे। खूड कोंबडी आहे, सुंदर मस्त दिसायला, कलर पण एकदम छान आहे हिचा मित्रांनो, आणि एकदम स्ट्रॉंग खोड होतं हिचं। मग हिलाच आपण घेतलं आणि मागचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो, बंडूच्या शेतातला, बऱ्यापैकी लोकांनी पाहिला असेल किंवा पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन पहा, किंवा या व्हिडिओच्या शेवटी मी त्या व्हिडिओची लिंक देईन। तर बंडूच्या ज्या कोंबड्या होत्या मित्रांनो, तिकडून आपण अंडी आणली होती आणि बंडूच्या काकूच्या इकडून पण आपण काही अंडी आणली होती मित्रांनो। तर तिकडच्या कोंबड्या खूप सुंदर आहेत, उंच पायाच्या आहेत, उंच मानेच्या आहेत आणि मल्टी कलरमध्ये आहेत मित्रांनो। तर तिथून आपण काही अंडी आणली होती पिलं वगैरे काढण्यासाठी, आणि ही कोंबडी निजामकडून आणली होती। एक 17-18 अंडी आपण आणली होती मित्रांनो, आणि मांडली पण आहेत। आणि त्यामध्ये काय झालं, आपण ॲक्च्युली बंडूच्या घरून आणि दुसऱ्या एका काकूकडून आणली होती। तर तिथून आपण पाण्यामध्ये अंडी टाकून आणली होती, पण एका काकूकडून आपण घेताना अंडं चेकच नाही केलं होतं, आणि त्यामध्ये काय झालं, एक आपण ठेवले ते कोंबडी अंड्याखाली मांडली होती। तर एक 5-6 दिवस झाले होते, आणि अचानकच एका दिवशी मी कॅन्डलिंग करायला घेतलं, तर ह्यामध्ये काळं दिसत होतं। मग विचार केला की हे अंडं खराब आहे, पण मधून आवाज येत होता मित्रांनो, छोटासा एकदम हळू एकदम आवाजामध्ये पिलाचा आवाज येत होता, पिपिंगचा। तर पिलूमध्ये चिवचिव करत होतं। जस्ट मग थोडंसं व्यवस्थित पाहिलं तर काय मध्ये हालचाल होते आणि त्याची चोच वगैरे दिसत आहे, आणि तो हे करत आहे मित्रांनो, म्हणजे बाहेर मारायचा प्रयत्न करत होता। तर मग त्यावेळेस मग काय केलं, लगेचच आपण ते अंडं ठेवून दिलं कोंबडीच्या खाली, आणि मग नंतर मित्रांनो 2 दिवसानंतर पिलू निघालं, आणि बऱ्यापैकी काही दिवस ते कोंबडीच्या खाली असेल, तिथून त्यांनी उचललं असेल आणि मग एका डब्यामध्ये वगैरे ठेवलं असेल, तरीसुद्धा मित्रांनो तिथे पण ते पिलू हॅच होत होतं। त्या पिलाला एक थोडीफार तरी ऊब मिळत असेल मे बी, त्यामुळेच ते पिलू जिवंत होतं मित्रांनो। आणि एक 5-6 दिवसामध्ये ते पिलू निघालं। ॲक्च्युली ते खरंच तिकडेच तयार झालं होतं, आणि ते आपण ठेवल्यानंतर त्याला एकदम प्रॉपर हीट भेटली आणि ते पिलू हिच्या खाली निघालं मित्रांनो। ही एकदम पहिल्या प्रयत्नामध्ये बसलेली कोंबडी आहे, पहिल्यांदा अंड्यांवरती बसलेली आहे। हिला जास्त काय अनुभव नाही मित्रांनो, पण पिलू निघाल्यापासून बऱ्यापैकी ही पण सरळ झाली, आणि पिलाला पण तिने ॲक्सेप्ट केलं 5-6 दिवसातच लगेच। तिला वाटते की हे माझंच पिलू आहे, आणि ते ॲक्सेप्ट केलं, आणि आता बऱ्यापैकी 15 दिवस तरी मे बी लागतील मित्रांनो, 12-15 दिवस। तर हे बघा, हे आज पिलू निघालेलं आहे, सकाळचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर मला माहीतच होतं की ह्यातून पिलू निघणार आहे, आणि एकदम पिलू टणटणीत आहे मित्रांनो, आणि खूप शार्प आहे आणि खूप हुशार आहे मित्रांनो, एकदम हुशार पिलू आहे मित्रांनो हे। बऱ्यापैकी तो त्या पिल्यानं अंड्यामध्येच काही गोष्टी शिकल्या होत्या वाटतं मला तरी, का तर खूप स्ट्रॉंग आहे, कोंबडीच्या मागे लगेच पळतं, तूर पळतं मित्रांनो, आणि त्याला नंतर दाना पाणी वगैरे केलं, आणि खूप छान आता ही कोंबडी छान सांभाळते मित्रांनो। एक 5-6 दिवसाच्या मध्येच लगे हे पिलू निघालं। तर कसं वाटलं ते नक्की सांगा, कमेंट्स नक्की करा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि गावठी दरबार